हेडलाईनचे प्रस्तुत करता घरकुल मसाले, दे रोजच्या जेवणाला मायेची चव घरकुल मसाले। भारताच्या राजकीय इतिहासात 12 वर्षांचं मोदी पर्व, मोदींच्या नावे सर्वाधिक काळ सलग पंतप्रधान राहण्याचा नवा विक्रम। नेहरूंचा 4398 दिवसांचा विक्रम मोडला। मोदी आज एनडीएतील घटक पक्षांना संबोधित करणार। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस 2 दिवसांच्या दिल्ली दौऱ्यावर आज एनडीएच्या बैठकीला उपस्थित राहणार, तर उद्या नीती आयोगाच्या बैठकीला हजेरी लावणार। पंतप्रधान मोदी कर्तव्यनिष्ठ, त्यांच्या कार्यकाळात एकही सुट्टी घेतली नाही। भारताला आर्थिक महासत्ता करण्याचा मोदींचा संकल्प। राम मंदिर ते 370 कलम। उपमुख्यमंत्री शिंदेंकडून मोदींच्या ऐतिहासिक कार्यकाळाचा गौरव। नाशिक विधान परिषदेत महायुतीत पेच कायम, गोकुळ गीते बंडखोरीवर ठाम। उपमुख्यमंत्री शिंदे यांनी आज संध्याकाळी 7 वाजता तातडीची बैठक बोलावली। नाशिकच्या बंडखोरीवर तोडगा निघणार का, याकडे लक्ष। विधान परिषद निवडणुकीत पैशांचा मोठ्या प्रमाणात वापर, निवडणूक धनदांडग्यांची झाली आहे। शिंदेंच्या शिवसेनेचे नेते हेमंत पाटील यांचा महायुतीला घरचा आहे। राजूरकरांच्या प्रचाराकडे पाठ फिरवली। अतुल लोंढे यांनी भाजपवर केलेला आरोप काँग्रेस नगरसेवकानंच फेटाळला। भाजपकडून नागपूरमधील नगरसेवकाला 10 लाखांची ऑफर दिल्याचा लोंढेंचा आरोप। पुरावा असेल तर बोला। काँग्रेस नगरसेवक संजय महाकळकर यांचा घरचा आहे। पुणे विधान परिषद निवडणूक बिनविरोध होताच काँग्रेसमधला अंतर्गत वाद पेटला। अरविंद शिंदेंकडून प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांची पक्षश्रेष्ठींकडे तक्रार। कुणाशीही चर्चा न करता पवारांच्या उमेदवाराला पाठिंबा दिल्याचा आरोप। वाढत्या तापमानामुळे विदर्भातील शाळा उशिरा सुरू होणार। विदर्भातील शाळा 22 जूनपासून सुरू होणार, तर राज्यातील उर्वरित शाळा 15 जूनपासून सुरू होणार। शिक्षण विभागाचा मोठा निर्णय। मुंबई, पुणे, कोकणासह 30 जिल्ह्यांना आज पावसाचा येलो अलर्ट। राज्यातील अनेक भागात वादळी वाऱ्यासह पावसाचा अंदाज। ताशी 40 ते 50 किलोमीटर वेगानं वादळी वारे वाहण्याची शक्यता। अकोल्याच्या अकोटमध्ये खतासाठी रात्रीपासूनच शेतकऱ्यांच्या रांगा। खरीप हंगामाच्या पार्श्वभूमीवर युरियासह इतर खतांच्या मागणीत वाढ। जिल्ह्यात खत टंचाईचं चित्र काय?